नमस्कार, माझं नाव प्रगत लोखंडे. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता आपण चाललो होते फायनली मुंबईला. ओके, एक दिवस लेट झाला पण ठीक आहे. चला आता निघण्याची वेळ झालेली आहे. घर ऑलमोस्ट पॅक करत आणलेलं आहे, फक्त लॉक करायचं आहे. गाडी पण रेडी आहे, सामान सगळं लोड केलेलं आहे आणि आपला प्रवास ॲज युजल मुंबई गोवा हायवेनेच असणार आहे. ओके, सो लेटेस्ट अपडेट काय आहे तर ते तुम्हाला दाखवेन. आणि स्पेशली आजचा प्रवास ना आपला डे टाईममध्ये जो खराब रस्ता आहे लांजा टू संगमेश्वर इथून होणार आहे. तर त्याच्या अपडेट्स तुम्हाला लास्ट टाईम रात्रीचा व्हिडिओ होता त्यामुळे जास्त देता आले नव्हते, पण त्याच्या अपडेट्स मी तुम्हाला आज नक्की देईन. बाकी आज वातावरण मस्त आहे, पाऊस थांबलेला आहे, चांगलंच ऊन पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फायनली म्हणजे मी गावाला आल्यापासून ऊनच बघितलं नव्हतं, तर आता फायनली ऊन बघतोय. तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर स्काय, चांगलंच कडक ऊन पडलेलं आहे. आणि आता परत एकदा आपली ही सगळी झाडं वेळ झाली त्यांना बाय बाय बोलायची. आता फक्त माकडांपासून ही वाचली पाहिजेत. ओके, बाकी तर सगळं तिकडे जंगल झालं आहे, पण ते जंगल आता कट करण्यात पण का पॉईंट नाही आहे. ओके, कारण ते वाढतच राहणार. सो लेटेड बी आपण मला असं वाटतं ते ऑक्टोबरमध्ये जरा कडक ऊन लागलं ना, ऑक्टोबरची हीट की त्यानंतर मग हे सगळं कट करून घेऊया. आणि येस, ऑक्टोबर 1st 2nd वगैरे फर्स्ट वीकमध्ये वगैरे सगळं कट होईल. आणि बाकी तर चला आता जास्त वेळ घेत नाही, प्रवासाला निघूया. सो पावसाने चांगली जुजंत दिलेली आहे आणि बघा सगळं कसं छान हिरवंगार झालं आहे. आता आपण निंगडाजवळ आहोत आणि डाव्या तर तुम्हाला हापूस आंब्याची कलमं बघू शकता तुम्ही, मस्त बहरलेली आहेत. आणि हा रस्ता तर पहिल्यापासूनच मस्त होता एकदम. आता हा जरा मोठा पण केला आहे, त्याच्यामुळे याच्यावर ड्राईव्ह करायला तर अजून मस्त वाटतं. जुना मुंबई गोवा हायवेची आठवण झाली, काय म्हणता, असाच होता. आणि मस्त पळवायला मजा यायची त्यावेळी, गाड्यांची फ्रिक्वेन्सी पण कमी असायची. आता निघालो आहे आणि आता घर एक 10 तासावरती दाखवत आहे दहीसर. सो आणि आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत आणि हायवेला लागलेला पाऊस लागला. ओके, पण काय वातावरण झालं बघा ना, बारीच नाही एकदम. आणि सिंधुदुर्गातले रस्ते तर एक नंबरचे ऑसम आहेत. सिंधुदुर्ग वर्सेस रत्नागिरी वर्सेस रायगड असं जर कंपॅरिझन केलं तर कसे मार्क द्याल? सिंधुदुर्गमधले रस्ते, रत्नागिरीमधले रस्ते आणि रायगडमधले रस्ते बघा ना, काय मक्कान दूरपर्यंत मस्त एकदम स्मूथ रस्ता. क्रूज कंट्रोलवरती गाडी टाकून पण तुम्ही मस्तपैकी चालवू शकता, असे रस्ते आहेत. आणि असं वातावरण आहे बघा, ऊन पावसाचा खेळ आहे. श्रावण ॲक्च्युली तुम्ही अनुभवू शकता. आत्ता पाऊस पडत होता, आता ऊन पडलेलं आहे. आणि आकाश बघा काय भारी वाटतं ना. आणि असा जर रस्ता मिळाला इथून पनवेलपर्यंत तर काय धमाल येईल. गाडी आता काही न करता म्हणजे 90च्या स्पीडने चाललेली आहे, एका पडवत पण नाही, स्ट्रेट आहोत. म्हणजे इथून अंतर आहे, आता माझं घरच 440 किलोमीटर आहे. म्हणजे पनवेल पकडा आपलं 400 किलोमीटर पण नाही, म्हणजे 4 तासात इथून पनवेल गाठता आलं पाहिजे टेक्निकली 100च्या स्पीडने. 4 नाही 5 तासात, आणि पुढे 1 तासात घर. शक्य होईल का कधी, काय वाटतं तुम्हाला? सो CNG पंपावरती आलो आणि मस्तपैकी CNG मिळालं. सो पेट्रोल पण भरून झालं आहे, CNG पण भरून झालं आहे. गाडी आता फुल आहे, आता फक्त कुठेतरी हवा भरायची आहे. आणि PUC संपली आहे, PUC काढूया लेट्स सी आणि मग पुढचा प्रवास करू. सो आता आपण आलो ते फायनली लांजामध्ये. आणि लांजाचा ब्रिज बघा, आता पिलर उभे राहत आहेत, पण आता वर्षानुवर्षापासून असाच हा खडबडीत रस्ता पावसाळ्यामध्ये. आणि आता गणपतीसाठी सगळे यायला रेडी झालेले आहेत. बघा रस्त्यावरती तुम्हाला चिबूड दिसत आहेत, हे बघा इकडे चिबूड घेऊन दादा बसले आहेत. तर मला पण चिबूड घ्यायचे आहेत, पण मी आता नाही, इथे नाही, मी पेंट जवळ वगैरे घेईन चिबूड. पण बघा ना अजून बरंचसं काम बाकी आहे. लोक बोलतात 90% 95% कम्प्लीट झालं आहे. आता हा फक्त ब्रिजच बघा. हा ब्रिज बनायला 1 वर्ष लागणार की नाही, कमेंट करून तुम्हीच सांगा. ओके, आरामात लागेल 1 वर्ष तरी मिनिमम. हा बोलतोय मी तुम्हाला, 2 वर्ष पण लागू शकतात. मुंबई गोवा हायवे आपण काय बोलू शकत नाही. वरच काय फुसफुस झालं, फाटलं तर झालं 2 वर्ष, पण मिनिमम 1 वर्ष तरी लागेलच लागेल लांजाचा ब्रिज बनायला. आणि तोपर्यंत हे असंच जायचं आहे साईडने. आणि हे लांजाचं जे ब्रिज आहे ना, एवढं मोठं ब्रिज आहे ना, कधी कळत नाही. बघा ना आता कितीतरी वेळ चालतोच आहे, तरी सुद्धा अजून ब्रिजच चालू आहे. कोल्हापूर आता बघा उजवीकडे कोल्हापूरचा रस्ता, तिकडे गाड्या वळल्या कोल्हापूरसाठी. आणि आपण चाललोय ते स्ट्रेट आपल्या मुंबई गोवा हायवेने. आणि आता इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे डोंगर फोडलेला आहे, सगळीकडे JCBच आहे बघा. पण आता या डोंगर फोडून पूर्वी ना, तुम्हाला जर आठवत असेल तो वरतून रस्ता होता, तो वरतून रस्ता आता बंद झालेला आहे.
काम चालू आहे. मला असं वाटतं अजून पूर्ण फोडतील आणि त्यानंतर मग कंप्लीट करतील. पण सुद्धा बरंच काम तसं बाकी आहे. बघा आता इथे डायव्हर्जन आहे, तर हे डायव्हर्जन नाही आहे ॲक्च्युली, इथे ना ब्रिज आहे. सो मोठा ब्रिज बनतो आहे आणि ब्रिजवरून मग गाडी डायरेक्ट सरळ जाणार पुढे. तर हे असं काम वाटतं का तुम्हाला एका वर्षात कंप्लीट होईल असं? तर अशा कामाला तर अजून 2 वर्ष लागतील. कारण शेवटी कसं आहे, हे मॅनपॉवरचं काम आहे. तुम्हाला भरपूर रिसोर्सेस ज्यात टाकावे लागणार तरच हे काम होऊ शकतं. ओके, सो बघा आता हा काय वळणावळणाचा रस्ता असा राहणार नाही आहे. हा पूर्णच्या पूर्ण डोंगर त्यांना फोडायचा आहे. त्याच्यामुळे हे जे असे मधले पॅच आहेत ना ते राहतील. मे बी त्याला 2 वर्ष पण लागतील, 3 वर्ष पण लागतील, माहिती नाही आता किती वेळ लागेल ते त्यांना. ओके, सो आता आलेलो आहे. सो आता आपला प्रवास चालू झाला आहे तो पालीकडे. ओके, सो लांजा सोडलं आहे आणि पालीनंतर मग आपण भावनदीच्या मार्गे जाऊ. आता फक्त वाट बघत बसायची ती संगमेश्वर यायची. ओके, सो आता दिवसाचा प्रवास आहे आणि आज पाऊस पण नाही आहे, तर ते एक बरं आहे. ओके, होपसो संगमेश्वरपर्यंत फक्त पाऊस लागता म्हणे. पुढे तर कसा रस्ता चांगला होत जातो संगमेश्वर नंतर. सावर्डा नंतर तर तुम्हाला माहिती एकदम मक्कान रस्ता आहे आणि नंतर मग लोणेरीच्या नंतर थोडं आहे. पण यस, आता तरी मजा येते गाडी चालवायला. सो बघा आता आपण आलो ते पालीला आणि बघू शकता पालीचा पण ब्रिज आहे. ओके, हा पण भला मोठा ब्रिज आहे. ओके, पण आता याचे बघा जर बऱ्यापैकी काम दिसतंय आता पालीचं. ओके, सो हा छोटा ब्रिज आहे. पालीचा ब्रिज होऊन जाईल, लांजाच्या ब्रिजलाच वेळ लागेल. आणि लांजा टू पाली याच्यामध्ये असे 2 पॉईंट आहेत. तिथे खूप मोठं काम आहे रस्त्याचं, तर ते पण व्हायला 2 वर्ष तर लागतीलच. सो बघा हा पण आता बऱ्यापैकी येतो आहे आताशी. मला असं वाटतं पुढच्या गणपतीला लांजाचा ब्रिज आणि पालीचा ब्रिज एवढं जरी झालं तरी उत्तम होईल. काय म्हणतं? बाकी मध्ये छोटे छोटे पॅच आहेत, त्यांची कामं होत राहतील याला. तर काय ठीक आहे, आता आपण राईट मारू पुढून आणि आपण भावनदी मार्गे निघून जाऊ. म्हणजे आपला हातखंब्याचा जो काम वगैरे चालू आहे किंवा हातखंब्याचे जो ओव्हरऑल जे ट्रॅफिक असतं तर ते आपल्याला लागणार नाही. बघा डायव्हर्जन इथून आपला राईट आहे. इकडे राईट मारला की आपण लागलो भावनदीला. पण हा इथे रस्ता तर चांगलाच खराब आहे. पुढचा रस्ता पण चांगला दिसतोय आता झालाय. पण भावनदीने बरेच किलोमीटर पण वाचतात आणि वेळ पण वाचतो. सो बघा भावनदीचा सुंदर रस्ता आणि मस्तपैकी भात शेती. भात चांगलंच आता मोठं झालेलं आहे आणि असं वळणाचा रस्ता आहे. सोनकी तुम्हाला दिसत असेल बरीचशी आणि छोटी छोटी गावं आहेत इथे, त्याच्यावरून प्रवास चालू आहे. सो मुंबई गोव्यावरच्या आता प्रवासानंतर म्हणजे सगळ्यात कठीण प्रवास जो आपला स्टार्ट होतो लांजा, ते आता संगमेश्वरपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आज संगमेश्वरमध्ये आपण आलो होतो एका नवीन रेस्टॉरंटला, हॉटेल गणेश कृपा. कारण इकडे मिळतात उकडीचे मोदक, तर आज मूड आहे उकडीचे मोदक खायचा. तर बघूया मिळतात का उकडीचे मोदक. उकडीचे मोदक तर नाही आहेत आज, तर त्याच्यामुळे आता करंजी घेतली आहे. करंजी मी आणि रुपेश आहे. सो व्हेज थाळी आली आहे आणि थाळी तर मस्तच दिसते बघा ना. चपात्या पण भल्या मोठ्या आहेत आणि ते छानपैकी भात डाळ छास आहे, आमरस आहे, एकदम मस्तपैकी असली तरी उसळ आहे आणि तिकडे एक भाजी आहे. तर या आणि पापड आहे. ओके, तर या जेवण घेऊया मस्तपैकी. सो जेवण तर मस्त होतंच आणि त्याच्याशिवाय आता आम्ही मस्तपैकी 4 आणि एक खायला ना. आणि आता एक करंजी घेतो आहे मस्तपैकी पार्सल. 15 रुपये एक नग. तर हे आम्ही 8 घेतलेत. एक आता पोटल्या असंच खातो आहे आणि त्याच्याशिवाय डिंकाचे लाडू घेतो आहे. मला आवडतात डिंकाचे लाडू. सो जेवण तर मस्तच होतं. हॉटेल गणेश कृपा म्हणून टाका तुम्ही गुगल मॅपवरती, तुम्हाला मिळून जाईल. संगमेश्वर सोडल्यानंतर लांजाकडे जाताना. ओके, डाव्यात आला आहे. ओके, आणि 140 रुपयाला व्हेज थाळी आहे. मस्त आहे व्हेज थाळी, टेस्टी. आणि 2 चपात्या मस्त मिळतात मोठ्या मोठ्या. 140 रुपयामध्ये तुमचं मस्त पेटपूजा होऊन जाईल. आणि त्याच्याशी तुम्ही असं स्नॅक्स पण घेऊ शकता, जसं मी हे घेतलं आहे. ओके, कारण मला करंज्या खूप आवडतात आणि करंजी तर मस्त होत्या टेस्टी. आणि 15 रुपयाला एक करंजी. अजून काय पाहिजे? 8 करंज्या घेतल्यात, 4 इकडे 4 तिकडे. कारण प्रेरणाच्या पप्पांना पण आवडतात ना. ओके, सो त्या घेतल्यात आणि त्याच्याशिवाय डिंकाचे लाडू घेतल्यात. तर आता मस्त हे सगळं घेऊन आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया.
सो जर तुम्ही संगमेश्वरजवळ येत आहे तर तुम्हाला माहिती आहे संगमेश्वरजवळ ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इथून एका वेळी एकच मोठी गाडी पास होऊ शकते. सो त्याच्यामुळे बघा आता इथून आमच्या गाड्या पास होत आहेत पण समोरची गाडी नाही निघू शकत. तर आता समोर टेम्पो थांबलेला, तर इथे थोडं ट्रॅफिक होणार आहे, एक्सपेक्टेड आहे. पण ब्रिजचं काम पण चालू आहे तसं ना, चालू आहे युद्ध पातळीवर. तर हा पण एक ब्रिज आहे, वर्षभरात कंप्लीट होईल वाटतं. माझ्या बसने राईट टर्नच मारलेले आहे डायरेक्टली संगमेश्वर डेपोला. आणि आता आपण इथून निघूया. आता मी आलो ड्रायव्हिंग सीटवरती थोडा वेळ. थोडा अजून बसला असता तर आम्ही निघालो असतो. आणि आता आलो आहे आपण चिपळूणमध्ये, आणि चिपळूणमधलं ब्रिजचं पण काम चालूच आहे. चांगलाच पाऊस जायला मला असं वाटतं. थोडंफार पाणी पण भरलं असेल चिपळूणमध्ये, सो होतो त्रास, कारण चिपळूण थोडं सखल आहे. आणि आता मी शोधतोय PUC वाल्यांना. सो एकही PUC वाला भेटला नाही मला आतापर्यंत. एक सावर्डेला PUC वाला होता बट तो बंद होता. आता तर दिसत नाही रोडला. आणि महाडला मोठ्या प्रमाणात चेकिंग चालते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे त्याच्याने जर PUC वाला भेटला तर उत्तम होईल. भेटतोय का. आणि आता पण आलो ते चिपळूणमध्ये, आणि चिपळूणमध्ये बघा मस्तपैकी समोर दिसतो तो सवतसाडा वॉटरफॉल. सो इथे मस्तपैकी बुट्टा घेऊन लोक बसलेले आहेत. आता आपण सुरुवात करूया ते परशुराम घाट चढायला. हो मुंबईमध्ये आलो आहे, आणि तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा तुम्ही विद्यानगरीने येता ओके, आणि आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लागतो तेव्हा खालून भरपूर ट्रॅफिक व्हायचं. आता पण ट्रॅफिक आहे, पण हा नवीन ब्रिज चालू झाला आहे आता. हा डायरेक्टली आपल्याला तिकडे घेऊन जातोय बघा. म्हणजे खालचे दोन्ही सिग्नल अवॉइड होतात. ट्रॅफिक तर आहे आता आम्ही आलो तिथे, पण ॲटलिस्ट ते खाली तर एवढं जाम व्हायचं ना ट्रॅफिक, तर ते तर आता अवॉइड झालं. आता इथून आपली गाडी हळूहळू जाईल. खाली तर गाडी मुव्हिंग आहे ट्रॅफिक. तो असे नवीन नवीन ब्रिज बनतात. तो चांगला ब्रिज बनवला आहे ॲक्च्युली, मस्त वाटतं आहे. आणि फायनली होम स्वीट होम कसं होतं बघा. चिपळूणच्या नंतर मी जास्त शूट केला नव्हता, कारण मी तो जायचा व्हिडिओ बनवलेला. तर त्याच्यामध्ये मी इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं की बाबा वडखळनंतर लोणेरेपर्यंत, म्हणजे माणगावच्या नंतर पण जिथे जिथे ब्रिजचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे तिथे तिथे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. आता काल मी ना एक BBCचा व्हिडिओ पण बघत होतो, तर त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये सांगण्यात आलं होतं की नागोठणेच्या जवळ ऑलमोस्ट 2 ब्रिज आहेत, नंतर कोलाडचा ब्रिज आहे, नंतर गडणचा ब्रिज आहे, लोणेरेचा ब्रिज आहे, चिपळूणचा ब्रिज आहे, त्यानंतर बाऊ नदीचा ब्रिज आहे, संगमेश्वरचा ब्रिज आहे, नेवळीचा ब्रिज आहे, हातखंब्याचा ब्रिज आहे, पालीचा ब्रिज आहे, लहानजाचा ब्रिज आहे. तर एवढे हे सगळे ब्रिज आहेत ना, तर हे सगळ्यांचं काम चालू आहे. तर हे सगळे ब्रिज बघा, आता म्हटलं ना तर गव्हर्नमेंट हे एका वर्षात पण कंप्लीट करू शकते, किंवा याला अजून 2 किंवा 3 वर्ष पण लागू शकतात. कारण स्पीड कसं आहे माहिती आहे, कधी कधी काम जोरात चालू असतं, कधी कधी एकदम स्लो होऊन जातं. तर अप टू गव्हर्नमेंट किंवा अप टू किती पब्लिक प्रेशर क्रिएट होतो त्याच्यावरती डिपेंड आहे. जर पब्लिक प्रेशर नाही क्रिएट झाला, जसं आहे तसंच काम चालू राहिलं, तर हे ब्रिज कंप्लीट व्हायला 2 वर्ष लागतील. आणि त्याच्याशिवाय जो इंदापूर माणगाव बायपास आहे ओके, म्हणजे आता जे अधिकारी आहेत, जे नेते मंडळी आहेत बघा, म्हणजे आता काय, आता ज्यांना जबाबदारी दिली आहे तर त्यांना पण कुठे नाही ते थातूरमातूर उत्तर द्यावे लागतात. ते आता डिसेंबर 2025 म्हणतात ओके. पण तुम्हाला पण माहिती आहे 4 महिन्यामध्ये काय हे एवढे मोठमोठे ब्रिज काय कंप्लीट होणार नाहीत. तर ॲटलिस्ट म्हणजे खूप फास्ट काम केलं तरी एका वर्षात होतील कंप्लीट, नाही तर 2 वर्षात होतील. पण जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे याच्या आधी पण की बाय डिसेंबर 2026 आय थिंक बऱ्यापैकी काम कंप्लीट होईल, बऱ्यापैकी ब्रिजेस चालू होतील, आणि मग काम म्हणजे मग बऱ्यापैकी प्रवास आपला सुखकर होईल. तर ठीक आहे, एवढी वर्ष काढलेत तर अजून 1-2 वर्ष काढूया. 2 वर्षामध्ये मुंबई गोवा हायवे रेडी होईल. तोपर्यंत काय आपला प्रवास चालू राहील, माझे व्हिडिओ चालू राहतील. आणि बाकी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.